शहाजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेतगाव अंजनगाव सुरजी तालुका अमरावती येथे झाला. ते लहान असतानाच घराच्या बाहेर निघाले आणि म्हणाले, मी फक्त स्वच्छतेच्याच मार्गाने चालणार. आज हम मौजूद है MCN समाचार की तरफ से संत कबीर विद्यालय नक्षत्रवाड़ी के अंदर, और आज यहाँ पर किस ताल्लुक से आज यहाँ पर प्रोग्राम रखा गया है, आइए यहाँ के अतिथि से ही बात करते हैं और ऑर्गेनाइजर से ही बात करते हैं इस ताल्लुक से। मैडम, आज संत कबीर विद्यालय के अंदर किस ताल्लुक से यहाँ पे आज प्रोग्राम रखा गया है, इस ताल्लुक से हमें बताइए। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व संत गाडगे बाबा महाराज यांची जयंतीनिमित्त हा मुलींना लाठीकाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर सदर लाठीकाठी प्रशिक्षणामध्ये हा एकदम अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, कारण की यामध्ये मुलींची फिजिकल स्ट्रेंथ यामध्ये वाढली जाते. तसेच मुलींना सेल्फ डिफेन्स याचं महत्त्व कळतं व त्यांना सेल्फ डिफेन्स करण्याचं प्रशिक्षण मिळतं आहे. तर आजच्या जी ही सध्याची परिस्थिती आहे यामध्ये मुलींना सेल्फ डिफेन्स करता यावं हे जगाच्या पाठीवर त्यांना चालताना खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा अतिशय उत्तम प्रोग्राम आहे. मैडम, आप खुद उप निरीक्षक है और आप सबसे बड़ी बात आप महिला है। आज आप देखने को मिलता है कि आज समाज के अंदर महिलाओं के ऊपर काफ़ी जुल्म ज़्यादतियाँ हो रही है, काफ़ी अन्याय हो रहे हैं और डोमेस्टिक वायलेंस भी महिलाओं के ऊपर हो रहा है। तो इस ताल्लुक से आप क्या संदेश देना चाहेंगे उन महिलाओं को? मी सांगू इच्छिते की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तो तुम्हाला सहन करण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला तो म्हणजे पोलिसांना रिपोर्ट करण्याची गरज आहे. आणि मॅडमनी बोलताना सांगितलं होतं की तुम्ही रिपोर्ट करा, तुम्हाला अन्याय सहन करण्याची गरज नाही आहे. तसंच मीही पोलीस प्रशासनाकडून, महाराष्ट्र पोलीस तसेच छत्रपती संभाजी आयुक्तालयाकडून मी सांगू इच्छिते की तुमच्यावर, लहान मुलांवर, मुलींवर, महिलांवर अत्याचार होत असेल, तुम्हाला दिसत असेल, तुमच्या निदर्शनात येत असेल तर रिपोर्ट करा. तसेच मी एक आणखी संदेश देऊ इच्छिते की लहान मुलींसंदर्भात जर एखादा गुन्हा घडत असेल आणि तो तुम्हाला आहे तर तो पोलिसांना सांगणे हा बंधनकारक आहे. कायद्याने बंधनकारक असलेली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती लपवायची नाही आहे. तेव्हाच आम्हाला पोलिसांना तसेच इतर प्रशासनाला त्याच्यावर ॲक्शन घेण्यास मदत होती आणि आपल्याला त्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करून पुरावे हस्तगत करण्यास मदत होती. मैडम, एक सवाल ये भी आ रहा है, आज छत्रपति संभाजी नगर के अंदर नशे का कारोबार काफ़ी बढ़ गया है। अमूमन ये भी देखने में आ रहा है कि स्कूल्स और एजुकेशन सोसाइटीज़ के पास नशे के व्यापारी तरह तरह के नशे के गोलियां हो या चरस गांजा हो या इसका व्यापार चल रहा है। तो इस ताल्लुक से आप डिपार्टमेंट के उप निरीक्षक है, तो आपने अभी तक कितने लोगों पे कार्रवाई की है? सातारा, मी कन्फर्म आकडा सांगत नाही आहे कारण की हा मंथली आणि वेगवेगळ्या प्रकारे असतो. परंतु फक्त सातारा पोलीस स्टेशनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी आयुक्तालयामध्ये
नशेच्या संदर्भात तुम्ही न्यूज छापलेल्या असतील त्याच्यामध्ये, की भरपूर प्रमाणात प्रतिबंध करण्यासाठी रोजच्या रोज कारवाई होतात आणि रोजच्या रोज छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आहेत हे किती कारवाई झाले याचा रोज इव्हिनिंगला फॉलोअप घेतात आणि त्याच्यावर रोजच्या रोज कारवाई सुरू आहेत. तसेच शाळेच्या 100 मीटरच्या आतमध्ये कुठलीही असली विक्री होत नाही, हे महाराष्ट्र शासनाच्या कायद्याने गाईडलाईन्स आहेत. मी ॲडव्होकेट निकिता गोरे, बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद येथे मी प्रॅक्टिस करते. मैम, आज के प्रोग्राम के ताल्लुक से क्या कहना चाहेंगे आप? आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण इथे साजरा होताना बघितली आहे. इथे मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण हे देत असताना आपण एक डिग्निफाईड लाईफ कशी जगावी, मग ते शाळेतल्या परिसरात असो किंवा मग घरी असो, खेळीमेळीचं वातावरण हे कसं तयार करण्यात यावे किंवा कसं ते वातावरण असावं यावर आपण मार्गदर्शन बऱ्याच वक्त्यांकडून ऐकलं आहे. तर हे त्या संदर्भात होतं. मैम, आज यहाँ पे जो महिलाएं हैं और जो यहाँ पे जो स्टूडेंट्स हैं, इनके लिए आप क्या संदेश देना चाहेंगे? संदेश केवळ हाच असेल की आपण सगळीकडे वावरत असताना फक्त आपली स्वतःची सेफ्टी जितकी महत्त्वाची आहे तितकीच इतरांचीही सेफ्टी महत्त्वाची आहे. जर त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी तो आपल्या पालकांसोबत, आपल्या शाळेत असलेल्या शिक्षकांसोबत त्याची त्यांनी चर्चा करावी आणि त्या गोष्टीचं त्यांनी समाधान करून घ्यावं, हाच संदेश मी त्यांना देऊ इच्छिते. गवाने सर, आज के प्रोग्राम के ताल्लुक से क्या कहना चाहिए? आमच्या शाळेमध्ये सातत्यानं मागील 3 वर्षापासनं ज्ञानराज बहुउद्देशीय वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाराज कोळेकर तसेच मातोश्री कम्प्युटरचे संचालक जाधव सर यांच्या माध्यमातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षी कराटे प्रशिक्षण किंवा यावर्षी आम्ही मुलींसाठी स्वतंत्रपणे एक शिवकालीन लाठीकाठी प्रशिक्षण याचं आयोजन केलं होतं. आणि या प्रशिक्षणामध्ये नक्कीच शाळेतील बऱ्याच विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला, त्यांना त्याचा फायदा झाला आणि याचा फायदा ते स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सर्वांसाठीच करून घेतील असं मला वाटतं. शाळेच्या वतीनं ज्ञानराज बहुउद्देशीय वारकरी संस्था, मातोश्री कम्प्युटर तसेच या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या निकिता गोरे मॅडम, राख मॅडम यांचे मी संस्थेच्या वतीनं व शाळेच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. अनिल कोरे सर, आज आपने काफ़ी अच्छा काम किया है और आप यहाँ के स्टूडेंट भी रह चुके हैं, तो इस ताल्लुक से आपका जो वर्क है काफ़ी शानदार है संस्था के लिए, तो इस ताल्लुक से क्या कहना चाहेंगे आप? सगळ्या आमच्या भागातील मुलींच्या सुसंरक्षणासाठी हा विषय मी दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. 2 वर्षापासून आणि सेल्फ डिफेन्स कराटेचा कार्यक्रम घेतला आणि ह्या वर्षी शिवकालीन लाठीकाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा 3 वर्षापासून कार्यक्रम घेतो. आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी आम्हाला तुषारजी शेंगुळे सर, धनंजय थिटे सर, पवनजी घुगे सर, अनेक म्हणजे सोयीच्छेने वेळ मोफतमध्ये देणारे मंडळ आहेत. विशेषतः या कार्यक्रमासाठी साताऱ्याच्या PSI मॅडम निर्मला राग मॅडम तसेच हायकोर्टच्या निकिता गोरे मॅडम ह्या दोन्ही प्रमुख उपस्थितीमध्ये राहिल्या आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम हा संपन्न झाला. तो आज आपने देखा यहाँ पे संत कबीर विद्यालय के अंदर नक्षत्रवाड़ी के अंदर काफ़ी शानदार लाठी काठी का प्रोग्राम यहाँ पे आज काफ़ी शानदार तरीके से मुकम्मिल हुआ है. बस आज के लिए इतना ही. आप देखते रहिए MCN समाचार, खान राफी मोहम्मद के साथ.
आहे.